नमस्कार, मी तेजस भागवत. ऋतम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींविषयी जाणून घेणार आहोत. तर पहिलीच बातमी येते उत्तराखंडमधून की उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये समान नागरी कायदा हे विधेयक पटलासमोर मांडले होते आणि बहुमताने तो कायदा मंजूर देखील करण्यात आला. त्यामुळे उत्तराखंड हे देशातील पहिले आणि भाजपा शासित राज्यांमधील देखील पहिले राज्य असे ठरले आहे की ज्यांनी समान नागरी कायदा पारित केला आहे. आता दुसरी बातमी आहे महाराष्ट्रामधील उल्हासनगर गोळीबार प्रकरणाची. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली होती. याबाबत ते पोलीस स्टेशनमधील एक सीसीटीव्ही फुटेज देखील आपण सगळ्यांनी पाहिलं असेल. न्यायालयाने त्यांना 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर काही आरोप केले आहेत जे गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. त्यामुळे शिवसेनेचे काही मंत्रिमंडळातील मंत्री हे नाराज झाले असून त्यांनी काल गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि भाजप आमदार गणपत गायकवाडांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यासंदर्भातली मागणी देखील केल्याचे वृत्त आपल्याला समजते आहे. तसेच तिसरी बातमी आहे ती देशातल्या हवामानाविषयी की दिल्ली आणि दिल्ली शेजारील काही भागांमध्ये पुढील 1-2 दिवसांमध्ये हलक्या स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस हवामानामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळू शकतो. तसेच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत असल्यामुळे तेथील अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. तसेच अनेक राष्ट्रीय महामार्ग, ग्रामीण रस्ते हे देखील बंद झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे किंवा सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच काल झारखंडमध्ये चंपाई सोरेन यांच्या सरकारचा बहुमत चाचणी ठराव पार पडला. यामध्ये चंपाई सोरेन यांनी 47 विरुद्ध 29 या फरकाने विश्वासदर्शक ठराव जिंकून आपले सरकार स्थापन केले आहे. या बहुमत चाचणीला माजी मुख्यमंत्री जे आता ईडीच्या अटकेत आहेत ते हेमंत सोरेन देखील उपस्थित होते, कारण रांची येथील स्पेशल कोर्टाने त्यांना बहुमत चाचणीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती. तसेच आता पुढची बातमी येते नागपूरमधून. नागपूर जिल्हा परिषदेमध्ये गेले काही दिवस गोंधळाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. त्या दरम्यान प्रदेश काँग्रेस युवकचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टरचे विद्रुपीकरण केल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. तसेच या प्रकरणात न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची कोठडी सुनावल्यामुळे त्यांना या प्रकरणामध्ये कोणताही दिलासा न्यायव्यवस्थेकडनं मिळताना आपल्याला दिसत नाहीये. त्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तर या होत्या आजच्या दिवसभरातील प्रमुख काही घडामोडी. अशाच नवनवीन घडामोडी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील आमच्या ऋतम मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा एकदा भेटूयात नवीन राजकीय घडामोडींसह. धन्यवाद.